आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो। हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा। महाराष्ट्रातील शाळांना मोठा दिलासा, उच्च न्यायालयाची शासन निर्णयावर स्थगिती 1 मे 2026। नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा। निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबूसकर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील। पाहूया सविस्तर। राज्यातील शिक्षण क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय आज समोर आला आहे। 1 व 2 एप्रिल 2026 मध्ये काढण्यात आलेल्या शासन निर्णयाविरोधात औरंगाबाद खंडपीठाने महत्त्वपूर्ण हस्तक्षेप करत स्थगिती स्टे दिला आहे। या निर्णयामुळे राज्यातील सुमारे 1262 शाळा आणि 827 वर्ग तुकड्यामधील 10 ते 12 हजार शिक्षक व शिक्षक कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। काय होता शासन निर्णय? राज्य शासनाने 1 व 2 एप्रिल रोजी जारी केलेल्या निर्णयानुसार वारंवार संधी देऊनही मूल्यांकनात अपात्र ठरलेल्या शाळांनी 30 एप्रिल 2026 पर्यंत स्वतःहून स्वयंअर्थसहाय्यित सेल्फ फायनान्स होण्याबाबत पत्र द्यावे, अन्यथा संबंधित शाळेची मान्यता आपोआप रद्द होणार। 1 मे ते 31 मे 2026 दरम्यान त्या शाळांमधील विद्यार्थ्यांचे इतर शाळांमध्ये समायोजन करण्यात येणार। या निर्णयामुळे शाळा, शिक्षक आणि पालकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली होती। न्यायालयाचा महत्त्वपूर्ण हस्तक्षेप। या निर्णयाविरोधात महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा केला, मात्र अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने अखेर मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या। आज औरंगाबाद खंडपीठात झालेल्या सुनावणीत न्यायालयाने स्पष्ट मत नोंदवले की मुंबई प्राथमिक शिक्षण अधिनियम व माध्यमिक शाळा संहिता एस कोड अंतर्गत परवानगी दिलेल्या शाळांना जबरदस्तीने सेल्फ फायनान्स करता येणार नाही। शासनाने काढलेला निर्णय नियमबाह्य असल्याचे प्राथमिक निरीक्षण याचिकाकर्ते शाळांवर कोणतीही सक्तीची कारवाई करू नये असे स्पष्ट निर्देश शिक्षण विभागाला यामुळे संबंधित शाळांना मोठा कायदेशीर आधार मिळाला आहे। वकिलांची प्रभावी बाजू। या प्रकरणात मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद येथील वरिष्ठ व कनिष्ठ वकिलांनी विविध नियमावलीचा आधार घेत प्रभावी युक्तिवाद केला। न्यायालयाने सर्व बाबीचा सखोल विचार करून शासन निर्णयाला स्थगिती दिली। महामंडळाची भूमिका। ही याचिका महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या वतीने दाखल करण्यात आली होती। प्राध्यापक मनोज पाटील यांनी माजी शिक्षणाधिकारी एम के देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड सी के शिंदे यांच्यामार्फत ही याचिका सादर केली। महत्त्वाची अट। न्यायालयाने दिलेला हा दिलासा फक्त त्या संस्थांपुरता मर्यादित आहे ज्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती। प्रत्येक संस्थेला या विषय वेगळा असल्यामुळे इतर संस्थांना देखील स्वतंत्रपणे न्यायालयात याचिका दाखल करावी लागणार आहे। शिक्षण क्षेत्रावर परिणाम। ह्या निर्णयामुळे हजारो शिक्षकांचे नोकरीवरील संकट टळले, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्याची शक्यता, शाळांवरील आर्थिक व आणि प्रशासकीय दबाव कमी झाला, शासनाच्या धोरणावर पुनर्विचाराची गरज अधोरेखित झाली। निष्कर्ष। राज्यातील शिक्षण संस्थांसाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरला आहे। न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे शाळांना तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी पुढील सुनावणीत काय निर्णय होतो याकडे संपूर्ण शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले आहे। हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक, शेअर आणि अखिल तांबूसकर क्लासेस चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा, मित्रांना शेअर करायला विसरू नका। असे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील।